करण्याचा प्रयत्न कसा असेल, कारण मोठी तफावत असल्याचं वारंवार चर्चेमध्ये आलेलं होतं. नाही, मी जे सांगितलंय आता पुढची जी जनरल बोर्ड आम्ही लावणार आहोत त्याच्यामध्ये ज्यांना असं वाटतं की आमच्यावर अन्याय झालाय, मी त्यांना आवाहन केलंय की तुम्हाला पाहिजे तर डायरेक्ट तुम्ही माझ्याकडे तुमच्या कामांची लिस्ट पाठवा. मी नक्कीच त्याच्याबद्दल विचार करून पुढच्या जनरल बोर्डमध्ये ते विषय घेतले जातील, मंजूर केले जातील. कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी मी एक नगराध्यक्ष म्हणून घेणार आहे. की वेगवेगळे आधीचे विषय जर पेंडिंग असतील तर ते पण पुढे घेऊन जसे जसे आपल्याला निधी उपलब्ध होईल त्याप्रमाणे विकास कामं जी आहेत, जे मोठे प्रकल्प आहेत, ज्यांची अमाऊंट मोठी आहे, पण जसजसे त्यांची कामं पुढे सरकत जातील त्याप्रमाणे त्यानुसार तरतूद आपण शासनाकडून मागणार आहोत आणि काम करणार आहोत. त्याच्याबरोबरच प्रभागामध्ये राबवली जाणारी विकास कामं आहेत, ती विकास कामं सुद्धा जिथे जिथे आपण सांगितलंय, जिथे जिथे गरज आहे अशा ती कामं द्या असं आपण आवाहन केलं होतं. त्यानुसार आपण ती कामं सिलेक्ट करून ती कामं या जनरल बोर्डामध्ये घेतलेली आहेत. तर नक्कीच प्रभागामध्ये प्रत्येकाला न्याय मिळेल. आता तिथे मगाशी बरीच मोठी चर्चा झाली की कोणाची कामं कमी आहेत, कोणाची जास्त आहेत. जशी जशी आमच्याकडे कामं येत गेली आम्ही अजेंडा तयार करत गेलो. प्रामुख्याने असं पण झालं होतं की शिवसेनेच्या नगरसेवकांना आम्हाला एकदा कॉल करून त्यांना सांगावं लागलं की अरे तुमची विकास कामं आम्हाला पत्र पाठवा, जेणेकरून आम्हाला जीबी लावता येईल, जनरल बोर्ड लावता येईल. तर त्या अनुषंगाने नंतर त्यांच्याकडून सुद्धा विकास कामं आली. प्रत्येकाने गटनेत्याकडे पत्र दिलं होतं, त्यानुसार आमच्याकडे जशी पत्र आली त्यानुसार आम्ही विषय घेतले आणि जनरल बोर्ड प्रत्येकाला न्याय देण्यासाठी ची ही जनरल बोर्ड होती, म्हणून हे विषय इतके आलेले आहेत. आणि काही जर कोणाचे कमी जास्त विषय झाले असतील तर नक्कीच आता आम्ही असं ठरवलेलं आहे की दर महिन्याला जनरल बोर्ड लावायची, थोडे थोडे विषय घेऊन. कारण की हा मोठा गॅपनी ही जनरल बोर्ड लागल्या कारणाने ह्याच्यामध्ये विषय भरपूर आलेले आहेत. तर नक्कीच नंतरचे जे विषय आहेत ते सगळ्यांचे प्रभागातील जे विषय आहेत ते घेऊन प्रत्येकाला न्याय देण्यात येईल आणि त्याप्रमाणेच कामं केली जाणार आहेत. जसं जसं आपल्याला गरज आहे त्याप्रमाणे बजेटमध्ये चेंजेस करून किंवा त्याप्रमाणे त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन करून आम्ही पुढे कामं सरकवत जाणार आहेत आणि विकास कामं केली जाणार आहेत. राजवटीनंतर आता ही तिसरी सर्वसाधारण सभा आहे आणि सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं की आमची कामं केव्हा मार्गी लागणार आणि याच अपेक्षेने सगळे नगरसेवक होते आणि आता त्या विषयांना मंजुरी मिळालेली आहे. काय प्रतिक्रिया आपली? नाही, खरंच ही जीबी खरं खूप लवकर आम्हाला लावायची होती, पण आचारसंहिता आली आणि बऱ्याच गोष्टीमध्ये गेल्या म्हणून हे खरं पुढे गेली. पण खरं पावसाळ्याच्या आधी जी विकास कामं किंवा जी कामं व्हायला पाहिजे त्या गोष्टींसाठी खरं ही सभा आम्हाला लावायची होती. आणि ज्या ज्या प्रत्येक नगरसेवकांनी जी विकास कामं त्यांच्या पत्रावरती दिलेली आहेत त्या सगळ्याच विकास कामांचा समाविष्ट ह्या आपल्या आजच्या अजेंडामध्ये केला गेलेला आहे आणि त्या संदर्भात आता पुढे लवकरच या गोष्टींना आम्ही सुरुवात करू.